आताची सर्वात मोठी न्यूज, शिंदेंना बसला मोठा धक्का। एसटीतील राजकीय सोय बंद, अतिरिक्त मुख्य सचिवांकडे महामंडळाची सूत्रे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, मात्र राज्य सरकारमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळेच कधी एकनाथ शिंदे तर कधी अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या येत असतात। आताही एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत। त्यातच आता शिंदेंना धक्का देणारी बातमी आली आहे। महायुतीचे मंत्री काय करतात यावर लक्ष ठेवण्यासाठी भाजपने आधीच फिल्डिंग लावली होती। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळातील राजकीय प्रथा मोडीत काढण्याचं ठरवलं आहे। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे। या निर्णयानुसार एसटी महामंडळाचे अध्यक्षपद आता राजकीय सोयीचे राहणार नाही, तर अध्यक्षपदाची सूत्रे आता परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे असतील। हा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का आहे, कारण सध्या एसटी महामंडळ शिंदे गटाच्या ताब्यात आहे। शिंदे गटाचे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आहेत, त्याच्याच अखत्यारीत महामंडळाचा कारभार आहे। अशात भाजपने केलेली ही खेळी शिंदे गटासाठी जिवारी लागू शकते। खरं तर एसटीच्या ताब्यात 1310 बसेस भाडेतवार घेण्याच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे। एसटी महामंडळ आर्थिक संकटात आहे, तोटा वाढत चालला आहे। अशी परिस्थिती असताना महामंडळात आर्थिक गैरव्यवहार सुरू आहेत। या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी एसटीच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची किंवा आमदारांची वर्णी लावण्याची टाळण्यात आले आहे। सध्या शिंदे गटाचे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आहेत, त्यामुळे एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर शिंदे गटाचाच दावा होता। मात्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे शिंदे गटाचा दावा मोडीत निघाला आहे। यानंतर आता अन्य महामंडळाच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।